हॅलो, मी ओमकार आणि बऱ्याच दिवसापासून एक सोलो ट्रिप प्लॅन करत होतो आणि आज फायनली तो दिवस आला ज्यामध्ये मी जाणार आहे गॉड्स ओन कंट्री म्हणजे केरळला. यामध्ये मी जवळपास 1,500 ते 2,000 किलोमीटर इतका प्रवास करणार आहे बाय रोड आणि यामध्ये माझी साथी असणार आहे माझी कार आणि याचबरोबर मी राहणार देखील कारमध्ये आहे आणि जेवणसुद्धा बनवायचं साहित्य मी घेतलेलं आहे. तर चला माझ्याबरोबर एन्जॉय करा माझ्या या सोलो ट्रिपला. तर नमस्कार, आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी मुंबईवरून निघत आहे माझ्या सोलो राईडसाठी. आणि आजच्या दिवशी मी जवळपास 350 किलोमीटर म्हणजे मुंबईवरून कराडपर्यंत जाणार आहे. कारण की पहिल्या दिवशी कराड माझं गावच असल्यामुळं मला तिथं राहणं खाण्याचा खर्च नाही. कारण की ही माझी सोलो बजेट ट्रिप आहे, त्यामुळं माझे त्या गोष्टीमुळे पैसे वाचतील. त्याचबरोबर मी ह्या 350 किलोमीटरमध्ये ब्लाब्ला कारवरून काही सीट्स घेतले आहेत, त्यामुळं माझे थोडे पैसे त्यातून रिकवर होतील माझं. कारण की मला ही माझी ट्रिप आहे ती 10,000च्या बजेटमध्ये एनी हाऊ मला ती तेवढ्या बजेटमध्ये बसवायची असल्यामुळं मला ब्लाब्ला कारवरून मी काही सीट्स घेणार आहेत, त्या माझ्याबरोबर असतील मुंबईवरून कराडपर्यंत. त्यामुळं मला ह्या पहिल्या फेजमध्ये जास्त शूटिंग पण करता येणार नाही आणि त्याच्यानंतर मी पहिला दिवस तिथं थांबीन आणि नेक्स्ट डेपासून पुढचं ट्रॅव्हलिंग माझं सुरू करेन. तर आत्ता आजच्या दिवसासाठी जो काही मी खर्च किंवा माझ्या ह्या ट्रिपचा सर्व काही खर्च असेल तो तुम्हाला इथं दिसून जाईल की मी आत्तापर्यंत किती खर्च केला आहे आणि मलाच देखील तो मेंटेन राहील. तर चला सुरू करूया आजच्या ट्रिपसाठी, निघूया आजच्या ट्रिपसाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा मी गाडीचे जे ओडोमीटर आहे ते 0 करून घेतो, कारण की मला ट्रॅक राहील की मी दररोज किती किलोमीटर डिस्टन्स पार केलं. तर हे आहे मेन रिडिंग जे आहे 43,962 आणि ही मेन रिडिंग. आणि ही आहे ट्रिप ए 0, ट्रिप बी 0. तर ट्रिप एमध्ये मी माझं मेन रिडिंग राहील ह्या ट्रिपचं स्टार्ट टू एंड, आणि ट्रिप बी मध्ये दररोज किती डिस्टन्स मी कव्हर केलं ही मी त्यामध्ये मेंटेन ठेवीन. तर मी आत्ता आहे बेलापूरमध्ये आणि सगळ्यात पहिल्यांदा तर मला आधी गाडीत पेट्रोल टाकलं पाहिजे, कारण की गाडीत आत्ता काहीच पेट्रोल नाही. आणि मला असं वाटतं की कर्नाटकमध्ये पेट्रोलची प्राईस थोडी कमी असल्यामुळं मी टँक फुल तिथं करीन. आत्ता फक्त एवढंच पेट्रोल टाकतो जितकं मला कर्नाटकपर्यंत जायला पुरेसे, म्हणजे जवळपास 2-1 हजार रुपयाचं पेट्रोल मी आत्ता टाकून घेईन आणि त्याच्यानंतर मी टँक फुल करेन ती कर्नाटकमध्ये टँक फुल करेन. कारण तिथलं प्राइस जी आहे ती काहीतरी 5 रुपयानं कमी आहे महाराष्ट्रापेक्षा. पेट्रोल करा की 20 लिटर. 20 लिटर. हवा चेक करा. तर ह्या ट्रिपमध्ये मला फक्त एक्सप्रेस हायवेचाच टोल नाका लागणार आहे, जो की 320 आहे. आणि बाकीच्या टोलसाठी जे की नॅशनल हायवेज आहेत त्यांना मी राज्य महामार्गाचं 1 वर्षाचं हे परचेस केल्यामुळं तो कोणताही मला टोल नाका लागणार नाही. तर गुड मॉर्निंग. आज माझ्या सोलो ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि काल रात्री मी कराडला आलो, रात्री आलो, त्यामुळे मी काही शूटिंग करता आलं नाही. आणि काल माझ्या ब्लाब्ला कारमधून मी ज्या सीट्स घेतल्या होत्या त्यामधून मला जवळपास 1,700 रुपये आले. आणि काल मी पेट्रोल आणि टोल नाक्याचे माझे जवळपास 2,200 रुपये झाले. म्हणजे माझ्या त्या खर्चातनं जवळपास 1,700 रुपये जर मायनस केले तर माझा आत्तापर्यंतचा इथंपर्यंत कराडपर्यंत पोहोचण्याचा खर्च जवळपास 500 रुपये इतका मला खर्च आलेला आहे. आणि आज दिवस दुसरा आहे आणि मला असं वाटतं की पेट्रोल मला टाकावं लागणार आहे आत्ताच, कारण की कर्नाटकपर्यंत जाईपर्यंत पेट्रोल पुरलं असं वाटत नाही. त्यामुळे मला आत्ताच गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकावं लागणार आहे. तर आजचं माझं प्लॅनिंग आहे की ॲटलिस्ट गोकर्णपर्यंत जायचं. आणि मी ज्यावेळेस मॅपवर चेक केलं त्यावेळेस मला गोकर्णला जायला 2 रूट दाखवतं. एक तर बेळगाववरून पुढं आणि दुसरा गोव्यामध्ये, म्हणजे निपाणीवरून गोव्याला जाऊन
परत गोवा मार्गे. पण गोव्याचं रोडचं डिस्टन्स आहे 270 किलोमीटर आणि जो बेळगाववरून आहे त्याचं डिस्टन्स आहे 246 किलोमीटर आणि 1 तास जवळजवळ ह्या बेळगाव मार्गे रूटला माझा वाचत आहे असं मॅपप्रमाणे मला दाखवत आहे. तर ॲटलिस्ट निपाणीपर्यंत तरी माझा हा सेम रूट राहणार आहे आणि तिथं पुढे गेल्यानंतर एका दोघांना मी विचारीन रोडची कंडिशन आणि डिसिजन घेईन की कुठल्या रोडनं मी जाऊ आणि कुठल्या रोडनं पटकन पोहोचेल. तर हा आहे कोगनोळी टोल नाका, कर्नाटकातला पहिला टोल नाका. टोल कमी आहे, आय थिंक 25 आहे, पण मला कुठलाच टोल लागणार नाहीये कारण की ऑलरेडी मी राज्यगृहावरून जे अॅन्युअल पास घेतलं त्यामुळे मला या स्टेट हायवेचे कुठलेच टोल नाके लागणार नाहीत. तर आत्ता कोगनोळी टोल नाक्यावर वॉशरूमसाठी थांबलो होतो आणि कर्नाटकातली ही गोष्ट चांगली आहे, प्रत्येक टोल नाक्यावर तुम्हाला असे पब्लिक टॉयलेट्स दिसणार तुम्हाला. तर एक क्लीन आहे का नाही मला पण माहीत नाही, पण भाग भाई जल्दी. हाँ दौड़ना ही पड़ेगा. हाँ नहीं यार, किधर से? उत्तर प्रदेश है. ठीक. अरे है मेरे पास भाई ऑलरेडी, है मेरे पास. कमर वाला नया आया शायद, जो आप चोरी करते हो ना, दर्द होता है, हाँ. पसीना होता है, गर्म होता है. वह तो देख लो, जमेगा, लेना नहीं मत ले. है यूज किया है मैंने वो. ₹304 वाटतं पेट्रोल. कर्नाटकाचं वेगळंच एवढ्याला पेट्रोल आहे. हां काय होतं गोव्यात जाणारच नाही. गोव्यात कितीला आहे? मला वाटलं महाराष्ट्रात 105ला आहे आणि इथं 100ला आहे, म्हणून म्हणलं इथं कर्नाटकात येऊन टाकावं. पहिला पर उतरले, 3 रुपये का 4 रुपये. बरं. तुम्ही कुठलं कर्नाटकच्या? महाराष्ट्र का कर्नाटक? मराठी कसं काय ते मग? मराठी ते पण तुम्ही कन्नड का महाराष्ट्र? काय ₹1 करू का? असली असली यार 70-50 चालते. 70 चालते मारला. अच्छा चला धन्यवाद. तर मी ऑलरेडी बेळगाव क्रॉस करून पुढे आलेलो आहे आणि अजून गोकर्ण 201 किलोमीटर इतकं दाखवतंय. 4 तास 30 मिनिटं मला पोहोचायला संध्याकाळी 6:30 वाजतील असं दाखवत आहे. पण मध्ये मी आत्ता 1:30 वाजल्यात, पण माझ्या डोक्यात आहे की एखादा जेवण्यासाठी मी ब्रेक घेईन, त्यामुळं पोहोचायला आणखी एखादा तास वेळ होईल किंवा आणखी 1-1.5 तास वेळ होईल असं मला वाटतंय. आणि बाकी हायवे बद्दल बोलायचं तर जबरदस्त हायवे. पुढे एक राईट साईडला कुठला तर महाल आहे, मला पण त्याचं एक्झॅक्टली माहित नाही. मी नंतर सर्च करून बघेन की काय एक्झॅक्टली आहे ते आणि तुम्हाला दाखवतो. एक्झॅक्टली ती काय मला पण सांगता येणार नाही आता.
ती दिसायला इतकं भारी दिसतंय ना, लांबनं लांबनं मला एकदम असं एखादा महाल असतो ना तसं दिसलं. कुठलं तरी मंदिरच असणार आहे ते, पण कुठलं एक्झॅक्टली मला पण आयडिया नाही. थोड्या वेळानं मी बघीन. इथं पण कन्नड मध्येच लिहिलंय, त्यामुळे मला काही समजणार नाही इथं काय लिहिलंय एक्झॅक्टली. दोनशे किलोमीटर अजून गोकर्ण राहिले. पण हायवे एकदम मस्त आहेत तिथले, कर्नाटकातले जे हायवे आहेत. तर हे कित्तूर म्हणून गाव आहे, तिथून मला राईटला टर्न घ्यायचा आहे. आणि बहुतेक खालून ट्रॅफिक असल्यामुळं मॅपला दाखवते की ब्रिज क्रॉस करून पलीकडून येऊन परत युटर्न मारून मागे यायला दाखवते मॅपमध्ये. तर या कित्तूर गावामधून मी राईटला टर्न घेतलाय. काय भयानक वारं सुटलंय माझ्या काही इथं, एकदम भयानक वारं सुटलंय. लिटरली एसी लावायची गरज नाही, कशाचीच गरज नाही, लय जोरात वारं सुटलंय. आणि इकडे जिकडं बघल तिकडे सगळीकडे माररानच आहे, पण नुसती सगळीकडे पानं उडून पडल्यात. आणि बाजूनं गाडी गेली की, आता ट्रक गेले की एकदम जोरात हवा आहे. तर कडबगुट्टी नावाचं एक गाव आलंय आणि थोडंसं काहीतरी खायला घेईन म्हणतो. मागं एक चांगला स्टॉल दिसत होता स्टँडच्या इथं. तिथं जर मला काय कितने को है भजी? 30 और ये मिक्स दे दो ना फिर दोनों. गाँव का नाम क्या है ये? हल्लावड़. अच्छा, आप कौन से? हम महाराष्ट्र गांव से. महाराष्ट्र में मुंबई. महाराष्ट्र मुंबई. उधर कौन सा खेड़ा गड़ा? खेड़ा बेड़ा नहीं, मुंबई से. खुद खेड़ा बेड़ा नहीं, मुंबई से. खुद मुंबई से. ये मतलब महाराष्ट्र में है कि महाराष्ट्र से कितना डिस्टेंस है ये गांव? मुंबई से इधर 300 किलोमीटर. नहीं, मुंबई से नहीं, महाराष्ट्र से. महाराष्ट्र से अभी हमारा महाराष्ट्र बोले तो इधर निपानी. आप मराठी, मेरे को लग रहा है मराठी बोल सकते हैं. हाँ, निपानी. हां, कोल्हापूर से येतो का नाही आम्ही? बर. कोल्हापूरला येतो का नाही? कोल्हापूरला गेल्यानंतर निपाणीला आमची कर्नाटकची स्टार्ट होते. स्टार्ट बर. निपाणीस ना. आणि इकडं गडहिंग्लज. तीच म्हणलं, महाराष्ट्राची बाउंड्री पासून किती आहे ही गाव? आमची निपाणी एंड. निपाणीला कर्नाटकची एंड झाली. बर. मी निघावली पुढं केरळला. केरळ म्हणजे इकडे यल्लापूरला आलं. केरळ राज्य, केरळ स्टेट. केरळा केरळापूर नाही, यल्लापूर तालुका केरळा. म्हणजे इकडे तुम्ही शिरशी यल्लापूर असं गेला. बर, बरोबर आहे. करेक्ट. चला येऊ का? हां, बरं. त्याला म्हणलं केरळला जाणार आहे, तर ते म्हणतो केरळापूरला जाणार आहे. तर मस्त असा स्पॉट गावलाय जेवण्यासाठी. त्या ठिकाणी आंब्याची झाडे आहे. तिथं आता मस्तपैकी चटई टाकतो आणि जेवायला बसतो, कारण की लय भयानक भूक लागल्या. गाडी जरा रस्त्यातच आहे, पण इकडून कोण येत पण नाही. छोटंसं असं तळ आहे. 10-15 मिनटं तर मला लागतील फक्त. इथंच आहे बाजूला. ठीक आहे, ओके. तर जेवण करून झालेलं आहे आजचं. घरूनच डबा आणला होता, त्यामुळं आज मी काय जेवण बनवत बसलो नाही. त्यामुळं आजचा बऱ्यापैकी वेळ वाचला आहे. आणि आता निघतोय मी. जवळपास अजून 135 किलोमीटर गोकर्ण अजून मला जायचं आहे. आणि
निघूया आता. चिंचेचं झाड आहे पण इथं खाली एक पण चिंच मला दिसन झालं. सगळ्या वरच आहे चिंचा. दगड आहे तिकडं पण भरपूर चिंच आले. खाली एक सुद्धा नाही, सगळ्या काढल्या चिंचा खालच्या. पलीकडे आंब्याची झाड आहे, भरपूर असा मोहर पण आलाय त्याला. कोणाची तरी शेती असणार आंब्याची. थोडंसं हायवे होता, तिथून थोडंसं आतमध्ये आलो. काय जास्त वर्दळ नव्हती आणि एकदम शांत असा एरिया आहे. जेवण वगैरे झालं आता मस्तपैकी. थोडी विश्रांती घ्यायची इच्छा होती पण नाही घेत, पुढे जाऊन झोपतो. चला ओके. गाडीला पण भरपूर विश्रांती भेटल्या जातात. निघूया. कर्नाटकातल्या लोकांची एक गोष्ट मला आवडली. आता जेवायला बसलेलं असताना बरीचशी लोक तिथनं म्हणजे कोणी चालत जात होतं, कोणी गाडीवरून जात होतं, पण कोणी सुद्धा मला डिस्टर्ब करायला नाही, कोणी सुद्धा विचारायला आलं नाही. आणि मी येऊन त्यांच्याकडे बघितलं की त्यांनी मला दुर्लक्ष करायचे. माझ्याकडे बघायचे स्टार्टिंगला, पण मी येऊन बघितलं की लगेच दुर्लक्ष करायचे. त्यामुळं ठीक आहे. मला आधी वाटलं होतं की कोणतरी येऊन मला म्हणाल की कशासाठी जेवाय बसलाय वगैरे. तसं काय नाही, मला कोणी काहीही बोललं नाही. ठीक आहे, हेल्पफुल आहेत लोक कर्नाटकचे असं वाटलं मला पहिल्यांदा बघून. तर आता जवळपास 132 किलोमीटर डिस्टन्स. कोणचं गाव आहे रे भाई? ते ताटवाळ आहे. हा? ताटवाल. ताटवाल. हाँ, महाराष्ट्र आहे कर्नाटक में? हे कर्नाटक आहे. मराठी आता मराठी आहे. आता सांग. हा हा. कुठलं गाव आहे हे ताटवाळचं गाव आहे. बर हे ताटवाळ इथनी यल्लापूर 15-17 किलोमीटर आहे. बर. सिटी, मेन सिटी. आणि ही माग टायगरचा फोटो दिलता त्याच्यावर, हा टायगर. हा त्याचं काय? म्हणलं कळलं नाही. अरे माग अभयारण्य आहे ना कुठलं तरी. हा ते हा नाही काळी अभयारण्य म्हणते इथने अंबिकानगर. बर. ते तिथे जायचं तिथे. तिथं नाही जायचं. मला वाघाचा फोटो दिसला तिथं. वाघ, टायगर. हा टायगर फोटो दिसला बोर्ड. हा हाय का टायगर? टायगर आहे, एलिफंट आहे. मोबाईल घरात राहिला ना तर मग सगळं जातं. काय सांगतो? आता ह्या रूट आहे बघ, कंटिन्यू 3-4 दिवस दुपारीच एलिफंट गावलेला. एलिफंट म्हणजे हत्ती. समजलं की रे हा, एलिफंट. ते गावलेले. काय करता तुम्ही? काय करे ना, गाड्याने गावत्याचे ते जरा आडी त्याची गाड्याने 1-2 तास आणि सोडते. 2-3 दिवस कंटिन्यू तेच झालेले असले. बर. जनावर लय असं आहे. बियर, करडी, अस्वल, बियर ते बी राहता वगैरे. वाघ, बर. हत्ती. बीकॉम डिग्री आणि कामाला नाही शिकतेल आहे. कुठल्या कॉलेजला? ते यल्लापूर आमच्या तालुक. यल्लापूरला. बीएससी? बीकॉम कॉमर्स. बीकॉम कॉमर्स. काय करणार आहे पुढं? MBA प्लॅन आहे. कुठं? एक हुबळी ना एक बेंगलोर. हा ते हुबळी माहिती की रे. हा हुबळी बेंगलोर. फोटो एक काढायचा होता माझा. येते काढतो. काढता.
तर आत्ता गोकर्ण फक्त 30 किलोमीटर राहिले आणि कारण की इथं सनसेट झाला होता आणि ब्रिज मस्त दिसत होता म्हणून या ब्रिजवर थांबलो होतो. सनसेटचं टायमिंग झालं होतं. तर गोकर्ण फक्त 30 किलोमीटरच राहिले आणि रीच टायमिंग झाली 6:36 पर्यंत गोकर्णमध्ये पोहोचून जाईल. आणि आताच मागे एक बोर्ड बघितला की याना केव्ज, म्हणजे मी लास्ट टाइम आम्ही जी याना केव्ज बघायला गेलो होतो जिथं अशी स्ट्रेट अशा डोंगर तयार झालेले आहेत एका स्ट्रेट लाईनमध्ये, ती लास्ट टाइम पण आम्ही बघायला गेलो होतो. बोर्ड आहे बघा. पुढे चेकिंग आहे मला वाटतंय. सीट बेल्ट नाही घातलेला. याना केव्ज इथून 19 किलोमीटर आतमध्ये. अच्छा, आठवला हा रोड. या रोडवरून आलेलो आहे मी एकदा. लास्ट टाइम आम्ही ह्याच रोडवरनं याना केव्जला जायला आत वळलो होतो आणि हा रोड असा सरळ जातो गोकर्ण साईडला आणि आम्ही गोव्याला जायला ह्या रोडनं गेलो होतो. गोकर्ण 30 किलोमीटर, मेंगलोर बघा बोर्ड आहे. गोकर्ण 30 किलोमीटर, मेंगलोर 441. उद्या मला मेंगलोरला जायचं आहे. आज गोकर्णला अजून अर्ध्या पाऊण तासात मी गोकर्णला पोचून जाईल. त्यानंतर तिथं माझं जे राहण्याचं आहे गाडीमधलं ते कशा पद्धतीनं आहे ते दाखवेन. कारण की आज रात्री मी गाडीतच झोपणार आहे, त्यामुळं रात्रीच्या जेवणाची काय सोय करता येत्या. तसं तर जेवण बनवायला मी सगळं साहित्य बरोबर आणलंय, पण मला नाही वाटत की तिथं गोकर्णाला मला असं गोकर्णाला मला असं कुठलं लोकेशन भेटेल की जिथं मी स्वतः माझं जेवण बनवू शकत, असं कुठलं लोकेशन भेटेल असं मला वाटत नाही. त्यामुळं गोकर्णाला तिथल्याच हॉटेलमधली किंवा तिथलं एखादं कोणतरी चांगलं जेवण जर कुठं भेटत असेल ऑथेंटिक तर ती ट्राय करेन. आणि उद्या दुपारचं जेवण मी ट्राय करेन की मी बनवायचं, म्हणजे मेंगलोरच्या रोडला. संध्याकाळी मी उद्या मेंगलोर नाहीतर उडपीला पोचेन. उद्याचा प्लॅनिंग मी पुढं शेवटी सांगतो कसा आहे, किंवा उद्याच्या व्हिडिओ सांगतो. फायनली मी सकाळी पण लेटच निघालो होतो. मला वाटलं मला पोचायला एकदम लेट होईल, रात्र होईल, परंतु हायवे एकदम मस्त असल्यामुळं इकडे यायला जास्त वेळ लागत नाही. कारण की माझ्या इथनं पण गोकर्ण भरपूर लांब आहे, तरी पण मी आलो. आणि आत्ता सनसेटचं टायमिंग असल्यामुळं लाईट एकदम मस्त पडत आहे गाड्यांवर. गोकर्णच्या बीचवर पाहिजे होतं फक्त, मजा आली असती. बघूया पोचता आलं तर मला. नॉनस्टॉप जर गेलो ना तर मला पोचता आलं गोकर्णच्या बीचवर तर चांगलंच आहे. पण इथं हा जो हायवे आहे तो वरून आलाय पनवेलवरून. पनवेल नंतर गोवा, गोवा नंतर पनवेल कन्याकुमारी नॅशनल हायवे क्रमांक 66 हा आहे. आणि आपल्याला आज नाही जायचं या हायवेवर, उद्या आपल्याला हाच पकडायचा आहे केरळला जाण्यासाठी. हाच शेवटपर्यंत आपल्याला हायवे पकडून चालायचा आहे आणि गोकर्णाला जायला इथून लेफ्ट. दिस इज द व्ह्यू. आणि रात्री मी इथंच झोपणार आहे, असं समुद्र बीच आणि माझी मागं गाडी. गाडी पार्किंगला जागा हुडकते फक्त. तर 10च मिनटं झाले गोकर्ण बीचला पोचलोय. आणि दर्शन घ्यायला काही इतकी गर्दी नाही, पण मला पण इतकं फ्रेश वाटणं झालं कारण की कंटिन्युअस ड्रायव्हिंग केलं त्यामुळे कंटाळा आलाय. विचार करतो थोडा वेळ झोपतो आणि आंघोळ करून मग दर्शनाला जातो, किंवा आज दर्शनाला जात नाही. आज थोडं आवरून बिवरून येतो, जेवण वगैरे करतो, झोपतो आणि सकाळी फ्रेश आंघोळ वगैरे करून मग दर्शन घेतो. मी काहीतरी करेन. मी थोडा वेळ विचार करतो, थोडं बसलोय
सनसेट जस्ट झाला बघायला गावलं, टायमात आलो त्या ठिकाणी. बरीचशी लोक महाराष्ट्रातली दिसतात मला, बरीच मराठी लोक येतात इकडं गोकर्णाला. आणि इथंच जवळ महाबळेश्वरांचं मंदिर आहे. तर बघूया आता कसं कसं थोडा वेळ शांत बसतो, कारण की कंटाळा आलाय. मोबाईलला चार्जिंग पण आहे, चार्जिंग केलं पाहिजे. आणि मागच बीच आहे. तर असा होता माझा सेकंड दिवस आणि हा व्लॉग मी इथं संपत आहे आणि इथून पुढचा प्रवास मी पुढच्या व्लॉगमध्ये घेईन.